चालू ताईचे वर्गामार्फत आज माझा अल्पसा छोटा कार्यक्रम तुम्ही आयोजित करून सत्कार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याबद्दल सर्वांचं मी प्रथम अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि तुमचे आभार मानतो. आता ह्या 84 वयामध्ये 5 किलोमीटर पळणे हे सर्वसामान्य काय वाटतं, अवघड फार आहे असं वाटतं, परंतु हे सवयीनं सगळं साध्य होत जातं. आपणाला सवय असली पाहिजे. सवयीसाठी आपण थोडं प्रयत्न जर केलो तर हे अगदी सहज साध्य होण्यासारखं असतं. आता सवय होण्यासाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या, एक मन आणि दुसरं शरीर. ह्या 2 वस्तू अशा आहेत त्या एकमेकाशी निगडीत आहेत, मन आणि शरीर. आता एक छोटंसं उदाहरण देतो तुम्हाला, मन आणि शरीर ह्यांचं द्वंद्व कसं चालतं. समजा तुम्ही भाजीपाला आणण्यासाठी 1 किलोमीटर अंतरावरती गेला आहे, भाजीपाला किराणा वगैरे काहीतरी आणण्यासाठी गेला आहे. 1 किलो कांदे बटाटे घेतले, भाजीपाला घेतला, तर एक 5-6 किलो वजन ते झालं असं समजा. 5-6 किलो वजन झाल्यानंतर त्यावेळी मन म्हणतं चालत जायचं, घरापर्यंत चालत जायचं. बघा त्यावेळी शरीर काय म्हणतं, नाही माझे हात दुखणार, हे वजन कसं घेऊन जायचं, हात दुखणार, पाय दुखणार, रिक्षानं जाऊया. या ठिकाणी मन आणि शरीरांचा द्वंद्व सुरू झालं. यामध्ये जर मनानं ठरवलं की शरीराला त्यांनी जर ताकीद दिली, नाही आज तुला चालतच जावं लागणार आहे, तुला सुटका नाही, असं जर मनानं शरीराला सांगितलं आणि आदेश जर दिला तर मन आपलं शरीर साथ देतं आणि तो सगळं ओझं घेऊन आपल्या घरापर्यंत पोचू शकतं. म्हणजे या ठिकाणी मनाचा विजय झाला, शरीराला त्यांनी ताब्यात ठेवलं शरीराला. जर त्याचवेळी जर शरीराचं जर प्रभुत्व असतं, तयार झालं असतं, तर मग रिक्षानं आपण सहज घरापर्यंत आलो असतो. बघा फरक किती. रिक्षाचे 50 रुपये वाचले, शरीराचा व्यायाम झाला. अशा प्रकारे शरीराचं मनाचं शरीरानं ऐकायलाच पाहिजे. ह्या अवस्थेमध्ये जर तुम्ही आला तर तुम्हाला हे काही असाध्य नाही, काही नाही. आता 5 किलोमीटर रनबद्दल थोडं बोलायचं झालं तर प्रथम ज्यावेळी ती जाहिरात आली त्यावेळी पेपरमध्ये, त्यावेळी सर्वसामान्य विचार केला की मला हे जमल काय म्हटल्यानंतर मग माझे गुडघे चांगले आहेत काय, माझी श्वसन शक्ती जी आहे, श्वास घेणे श्वास सोडणे, हे माझं व्यवस्थित होईल काय, ह्याचा मी विचार केला. आणि विचार केल्यानंतर मग मनानं शरीराला सांगून टाकलं, तू हे रन सोडायचं नाही, तू पूर्ण करायलाच पाहिजे, असं शरीरानं मनाला सांगितलं, मनानं शरीराला सांगितलं. त्यानंतर माझे प्रयत्न सुरू झाले. मी ह्या सिंथेटिक ट्रॅकमध्ये जाऊन त्या ठिकाणी प्रॅक्टिस दररोज करत होतो. आणि त्यानंतर मग शरीराला काय झालं, पळायलाच पाहिजे हे निश्चित झालं, मनानं आदेश दिला होता, त्यामुळे शरीरानं साथ दिली. दररोज मी 40 मिनटात 10 फेऱ्या करत होतो. त्या दिवशी स्पर्धक भरपूर होते, असंख्य स्पर्धक होते. थोडक्यात एकूण 6000 स्पर्धक, 5 किलोमीटर, 10 किलोमीटर, 20 किलोमीटर, 21 किलोमीटर, 42 किलोमीटर, त्यापैकी 5 किलोमीटर पळणारे जवळजवळ 2-2.5 हजार तरी स्पर्धक असतील. तर त्या ठिकाणी पळत असताना मग स्पर्धा सुरू झाली. स्पर्धा सुरू झाल्यानंतर प्रथम काय काळजी घेतली, एकमेकांचे पाय अडकून येते एकमेकाला आणि मी पडू नये, ही काळजी प्रथम घेतली. जाताना एकमेकाचा धक्का म्हणजे गर्दी फार होती, पाय लागत होते, तरीसुद्धा मनानं सांगितलं तू पडायचं नाही, एकमेकाला अडकल तेव्हा तू शाबूत राहायला पाहिजे, तुझे पाय व्यवस्थित पडले पाहिजेत. त्याप्रमाणे माझी गती सुरू झाली. गती सुरू झाल्यानंतर काही तरुण होते ते बाजूनं जात होते, मी पळत होतो. मग ज्यावेळी ते तरुण पुढं जात होते त्यावेळी
मन काय म्हणायला लागलं की त्यांचा पाठलाग कर, दमू नकोस, पाठलाग कर. त्यामुळं त्यांच्याबरोबर स्पर्धा मी करतच होतो. ते पुढे जात होते, परत आणि दुसरे येत होते, त्यांच्यावरही पाठलाग करत होतो. अशा प्रकारे रन पूर्ण व्हायला 42 मिनटं लागली. या ठिकाणी 40 मिनटात 4 फेऱ्या 4 किलोमीटर होत होतं. तिथं 42 मिनटामध्ये 5 फेऱ्या म्हणजे 5 किलोमीटर पूर्ण झालं. हा कुणाचा विजय सांगा? शरीर